तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो। तर 2026 या वर्षाचे दोन सर्वात मोठे प्रश्न होते। एक म्हणजे तलाठी भरती होणार का आणि दुसरा म्हणजे तलाठी भरती कोण येणार। यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला मिळालंय मित्रांनो, आणि ते उत्तर असं आहे की तलाठी भरती आता पूर्णपणे एमपीएससी कडे गेलेली आहे। गेले 3 ते 4 व्हिडिओ आपण मागे बनवले होते। याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे मेसेज कॉल पण आलेले होते की तुम्ही बॅच लॉन्च करणार आहे, मग तुम्ही बॅच का लॉन्च नाही केली। तर क्लिअर करतो मित्रांनो, तुमचा 1 रुपया सुद्धा आम्हाला अनइथिकल वेने नकोय। म्हणजे आम्ही कोणतीतरी तलाठीची एखादी बॅच लॉन्च करणार सरळ सेवेच्या लेवलची, आणि आयोगाकडे असं एमपीएससी कडे ते चाललं जाणार, तर उद्या तुम्ही आम्हालाच बोलले असते। त्यामुळे आम्ही कोणत्याच प्रकारची बॅच लॉन्च केली नव्हती, कारण की या गोष्टीसाठी आपण थांबलेलो होतो। मागचा जो जीआर होता तो पण ऑथेंटिक नव्हता, त्याचं कुठे सादरच नव्हतं की आलेला कुठून आहे। त्यामुळे मला तिथे थांबावं लागलं, आणि याच दिवसाची आम्ही देखील वाट बघत होतो। एक सिंपल लॉजिक तुम्ही सांगा, आपली कर्मयोगी अकॅडमी हा प्रॉपर एमपीएससीचा क्लास आहे, मग आम्ही तेव्हाच भरपूर ऍडमिशन गोळा नसते केले का? पण आम्ही नाही केले, कारण ते इथिक्सच्या बाहेर जाणारी गोष्ट होती। मग आता फायनली तलाठी ही परीक्षा जी आहे, तलाठी सोबत अनेक परीक्षा आहे ज्या एमपीएससी कडे आलेल्या आहे। इन शॉर्ट मध्ये आपण तो जीआर एकदा बघणार आहोत, आणि आजचा व्हिडिओ तोच आहे आपला की एमपीएससी कडे गेल्यावरती एक तुमचं कॅल्क्युलेटेड सिलेबस काय असू शकतो, तो पण अजून कन्फर्म केलेला नाही आयोगाने, पण काय असू शकतो त्याची एक स्ट्रॅटेजी कशी असतात। कारण की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय की पेपर एमपीएससी कडे गेलाय, पण तो पेपर कधी होणार आणि जागा किती रिक्त आहे यावर पण आपण आज बोलणार आहोत। तर बघा, हा 5 तारखेचा शासन निर्णय, त्याच्या रिगार्डिंग अनेक ऑर्डिनन्स आलेले होते, आणि त्याच्या मी फक्त एक इन शॉर्ट मध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे याच्यावरती की विजन 2047च्या अंडर आयोगाने काय केलेलं, की आयोगाने म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने काय केलेलं ते बघूयात आपण। या पार्श्वभूमीवर क्रमांक 7 येथील 18 जुलै 2024चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार आहे बघा, हे फार महत्वाचं, मी हायलाइट करून देतो। गट ब अराजपत्रित नॉन गॅजेटेड व गट क म्हणजे ग्रुप सी, म्हणजे आता ज्या लेवलला तलाठी स्टँड करत होती, म्हणजे आता आम्ही ज्या लेवलला आहोत ते ग्रुप सी आहे, म्हणजे क्लर्क टॅक्स असिस्टंटच्या लेवलला। गट क मधील सर्व संवर्गाची पदभरती एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास तत्वतः मान्यता, जर मान्यता देण्यात आली याचा अर्थ आयोगाला तो पेपर घ्यावाच लागेल। म्हणजे हे फायनल होतं, इथे कोणीच चेंज करू शकत नाही। आता हे कन्फर्म झालं की तलाठी भरती ही एमपीएससी कडे गेलेली आहे। त्यामुळे आता गट अ ते गट क या संवर्गातील, हे बघा हा शब्द फार महत्वाचा आहे, सर्व पदे एमपीएससी कडे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आलेली आहे। दिस इज फायनल। आता आपल्याला ठरवायची आहे आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे। आता इन शॉर्ट मध्ये बघा, तुम्हाला हे पूर्ण ही लिस्ट बघायची असेल, पीडीएफ खूप मोठी आहे, वाचायला वेळ लागेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली, एकदा बघून घ्या। फक्त त्याचा इन शॉर्ट सारांश मी घेऊन आलेलो आहे की आपल्या कामाच्या कोणकोणत्या पद म्हणू शकतो आपण, ते घेतलेले आहेत, एकदा बघू। तर बघा, कॅनल इन्स्पेक्टर म्हणजे कालवा निरीक्षक ही सरळ सेवेची पोस्ट होती, कोणी पण याला अप्लाय होतं डिग्री झालेलं। तर ही ग्रुप सी मधनं, म्हणजे ग्रुप सी सरळ सेवेतनं ग्रुप सी एमपीएससी कडे आलेली। दुसरी जी ऑलरेडी एमपीएससी कडेच आहे क्लर्क, बट आता याच्यात थोडासा तुम्हाला मी ऍडिशनल डाटा ऍड करून देतो की दरवर्षी जी क्लर्कची येते ते येतेच, बट याच्यामध्ये चान्सेस आहे। फॉर एक्झाम्पल आता नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक क्लर्कची पण भरती होणार आहे, तर चान्सेस आहे ती एनएमसीची भरती देखील इथे जाऊ शकते। एक पॉसिबिलिटी सांगतोय फक्त, म्हणजे ती वेगळी टीसीएस घेणार, याच्यापेक्षा ते काय करतील, ही पण एमपीसीच्या अंडर टाकून देतील, म्हणजे असे वेगवेगळे जिल्ह्यातले पण क्लर्कचे पद इथे जातील। याचा अर्थ 2023-24 मध्ये 7,000 पदांची भरती आली ती, त्याचा कट ऑफ मी खाली डिस्कस करणारच आहे तुमच्यासोबत। मग ह्या 7,000 पेक्षा पण जास्ती जागा येऊ शकतात, म्हणजे विचार करा मेन्सला किती लोक बसतील। तर खाली आपण त्याच्यावरती बोलू नंतर। तुमचं आमचं फेवरेट ऑल थँक्स टू राजर्षी शाहू महाराज, 1917-18 साली त्यांनी जी पद तयार केलं ते म्हणजे तलाठी, किंवा ज्याचं आत्ताच नामांतर करण्यात आलेलं आहे ग्राम महसूल अधिकारी। तर यस, 101% तलाठी हे पद आता एमपीएससी कडे आलेलं आहे, आणि आता आम्ही गर्वाने म्हणू शकतो, आता तलाठी घडविणार भावी तलाठी। ठीक आहे। त्यानंतर बाकीचे जे काही तुमचे उद्योग निरीक्षक वगैरे पोस्ट आहे ती ऑलरेडी होती, नवीन एक अन्वेषक म्हणून आलेला आहे, ग्रंथपाल लायब्ररियन पर्टिक्युलर सिलेबस साठी। आता पीएसआय वगैरे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत। मागचा मेन व्हिडिओ आपला हा तलाठी आणि कॅनल इन्स्पेक्टर या पोस्ट साठी होता। आता याच्यामध्ये काही नाही ते पण सांगून देतो,
वनरक्षक, पोलीस भरती हे अजून देखील सरळ सेवेकडे, आणि याच्या मागे एक सिंपल लॉजिक आहे मित्रांनो, यांचा सिलेबस जो आहे तो 12वी बेस आहे. आणि आयोग तुमच्याकडे काय डिमांड करते, आयोग डिमांड करते तुमच्याकडे तुमची डिग्री, म्हणजे तुमच्याकडे पदवी आहे का, तर याच्यासाठी पदवी लागत नाही. त्यामुळे हे सरळ सेवेत हे 2 पोस्ट सोडून बाकी सगळ्याच्या सगळ्या पोस्ट, इव्हन दारूबंदी पोलीसचं पण अजून काही कन्फर्म नाही, पण ते मे बी इकडेच जाईल सरळ सेवेमध्ये. बाकी सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या आता एमपीसी कडे वर्गीकृत करण्यात आलेल्या आहे. मग आता प्रॉब्लेम काय होता, बरेच जण बिचारे, मी प्रत्येकाला तेच सांगतो, मला जेवढे पर्सनल मेसेजेस आले की बाबांनो तुम्ही एमपीसीचा अभ्यास करायला सुरुवात करा. मी कधीच कोणाला बोललो नाही की या आमची बॅच विकत घ्या वगैरे, पण तुमचा अभ्यास करा. अनेक लोकांना मेंटोर पण करत होतो मी, त्यांचे कॉल मेसेज आजही मला येतात, त्यांना देखील आणि बाकीच्यांनाही माझं सांगणे की एकदा आता एमपीसीचा सिलेबस तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आता तो कसा आहे बघूयात. ओके, हे बघा, ग्रुप बी अँड ग्रुप सी. ग्रुप ए बद्दल आपण बोलत नाही, ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. जो तुमचा हा पॅटर्न जो आहे हा पूर्णपणे एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता टीसीएस मध्ये कसं होतं रे बाबांनो, टीसीएस किंवा आयबीपीएस मध्ये पण 100 क्वेश्चन होते, आणि याला 4 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेलं होतं. इंग्लिश, मराठी, मॅथ, रिझनिंग आणि जीएस. दॅट इज युअर जनरल स्टडीज. आता जनरल स्टडीज थोडासा मोठा झालेला आहे, तो आपल्याला इन डिटेल मध्ये बघावा लागणार आहे. आता बघा, ग्रुप बी मध्ये तुमचा सब रजिस्ट्रार, एएसओ, एसटीआय, पीएसआय आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असलेल्यांसाठी आरटीओ. याचाही पेपर सेम असतो, फक्त पेपर वेगवेगळे होता, बट ती काठिण्य पातळी आहे ना, याची 19 आहे, याची 20 आहे. म्हणजे सिलेबस सर्वांचा सेम आहे. आणि तुमचं जे आता ग्राम महसूल अधिकारी हे जे इतर आहे ना, याच्यामध्ये आलंय तुमचं तलाठी. मग आता याच्यासाठी तुम्हाला एमपीएससी लेवलच्या प्रिलिमचा अभ्यास करावा लागेल. तर याचा आकृतीबंध कसा आहे मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागते, प्रिलिम्स. त्यात एकाच 14, एकाच 12 आयोगाच्या हिशोबाने आयोग लोक सिलेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल 1000 जागा आहे, तर एक 14 ते 13,000 मुलं हे मेन्सला जातात, आणि त्या मेन्स मधनं मुख्य परीक्षा दिल्यानंतर खालीचा तो पॅटर्न आहे, मग तुमचा फायनल रिझल्ट येत असतो मित्रांनो. ओके, सो हे झाली तुमच्या प्रिलिम्सचे जे काही आहेत सब्जेक्ट. आता आपण बघूयात, तर ती आहे 100 मार्कांना, 100 गुण 1 तास, म्हणजे अंदाजे. आता हा खूप मोठा फरक आहे. जो आपण तलाठीचा पेपर देत होतो टीसीएस पॅटर्न मध्ये, तेव्हा 2 तास वेळ होता. त्यामुळे एका प्रश्नासाठी तुम्हाला मोर दॅन 1 मिनिट मिळायचं, म्हणजे 1.25 ते 1.5 मिनिटं मिळून जायचं. बट आता लढाई जी आहे ना मित्रांनो, ती वेळेसोबत पण आहे. कारण की 100 प्रश्न एका तासामध्ये तुम्हाला गोल करायचे, कम्प्युटरवरती नाही राहती टेस्ट एमपीएससीची. ती जी असतील तुम्हाला गोळे करायचे असतात 4. याचा अर्थ तुम्हाला फक्त आणि फक्त 34 सेकंद भेटतात. म्हणजेच ज्ञानासोबत, तुमच्या चपळतेसोबत, तुमच्या फ्लेक्झिबिलिटी सोबत सुद्धा ही लढाई आहे. ती तुम्हाला लढावीच लागेल. कशी ती मी सांगतो तुम्हाला. आता विषय बघा काय काय आहेत इन डिटेल मध्ये. पूर्व परीक्षेला टोटल 7, मॅथ रिजनिंग जर वेगळं केलं तर 8 विषय आपल्याकडे आहेत. बघूयात. सगळ्यात पहिले भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे वास्को द गामा 20 मे 1498 ला आला, तिथून पुढे भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947. इव्हन 1857च्या उठावापासून पुढे तो झाला तुमचा भारताचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मेन जो फोकस असतो तो असतो समाज सुधारकांना. मग नाना शंकरशेट यांच्यापासून तर प्रकाश बाबा आमटेंपर्यंत या सर्व समाज सुधारकांचा अभ्यास आपण करतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. अजून सब टॉपिक भरपूर आहे, त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू की इन डिटेल सिलेबस काय आहे बाकीच्यांना समजण्यासाठी. नंतर भूगोल हा देखील महाराष्ट्राचा आणि भारताचा असतो, पण कुठेतरी रेखावृत्त, नक्षवृत्त, समुद्र म्हणजे थोडाफार जगाचा प्रश्न याच्यावरती येऊन जातात. सेम महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल सिंपल आहे. आता आपण कर्मयोगी अकॅडमीत आहे. कर्मयोगी अकॅडमी कुठे, तर नाशिक. नाशिक आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र कुठे आहे तर भारतात. भारत आहे आशिया खंडात. आशिया खंड आहे पृथ्वीत. पृथ्वी आहे सूर्यमालेत. तर कर्मयोगी अकॅडमी पासून तर सूर्यमालेपर्यंतचा अभ्यास म्हणजे तुमचा भूगोल हा आपण शिकणार आहोत. त्यानंतर तुमचं पॉलिटी. मग आपण जे शाळेमध्ये 8वी 9वी पर्यंत नागरिक शास्त्र शिकलो ते थोडंसं आता एलॅबरेट झालं आहे, ते वाढलं आहे, आणि ते तुमचं बनलं आहे आता पॉलिटी किंवा राज्यशास्त्र. अमोल सर एकदम चांगल्या पद्धतीने तुमचं पॉलिटी घेतील. त्याचबरोबर पुढे आहे अर्थकारण म्हणजेच आपलं अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. बऱ्याच जणांना हा विषय किचकट वाटतो, तर यस तो थोडासा तुलनेने किचकट आहे, पण तो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला इथे शिकवला जाईल मित्रांनो. नंतर आपण पुढे जातो. येथे एक शब्द राहिला सामान्य विज्ञान. दिस इज युअर जनरल सायन्स, आणि याला मी 5 भागामध्ये डिवाइड करतो. 10वी झाल्यानंतर 11वी 12वी मध्ये जेव्हा आपण जातो फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी म्हणजेच प्राणीशास्त्र, नंतर बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, आणि सर्वात शेवटी आपण शिकतो हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्र. हे 3 मार्काचे असं टोटल
15 मार्काला हे 5 विषय आहेत. इतिहास 10ला आहे, भूगोल 10ला आहे. पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचं वेटेज थोडंसं जास्त आहे, 15 मार्काला आहे. ओके. याच्यानंतर संपूर्ण भारतात, जगात आणि महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, दॅट इज युअर चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स. मग याच्यामध्ये काय असणार मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स असणार. कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, कोणत्या माणसाची नेमणूक झाली, कोणाचा मृत्यू झाला, मग त्या मृत्यूचं कारण काय होतं बाबा, किंवा ज्या माणसाचा मृत्यू झाला त्याचं काम काय होतं. अशा लेवलचे प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये येईल. कोणता पूल कुठे बनला, कोणी वर्ल्ड कप जिंकला, आयपीएल कोणी जिंकले, हे सगळं तुम्हाला चालू घडामोडीमध्ये मिळेल. आणि त्यानंतर जो विषय आपल्याला ऑलरेडी तलाठीच्या सरळ सेवेमध्ये होता तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, दॅट इज युअर मॅथ्स अँड रिझनिंग. सो हा तिथे 25ला होता, इथे 20ला आहे. बघा इथे सुद्धा 20 प्रश्न आहे. 10 प्रश्न गणिताचे, 10 प्रश्न बुद्धिमत्तेचे. म्हणजे तुम्ही विचार करा तुमचा अभ्यास किती किती झालेला आहे. बरं, तुमचं मॅथ्स ऑलरेडी झालेलं आहे, तुमचं रिझनिंग ऑलरेडी झालेलं आहे. पुढे जेव्हा आपण मेन्स कडे जातो, मुख्य परीक्षा, आता बघा 100 मार्काची प्री तुम्ही पास झालात. आता याच्यामध्ये पण एक आनंदाची गोष्ट आहे, जेव्हा 2023चा ग्रुप सीचा प्रिलिमचा कट ऑफ लागला होता क्लर्कचा, तर 7,000 लोक होते त्याला. 7,000 लोक असल्यामुळे जवळपास 80,000 लोक मेन्सला बसले. आणि प्रीचा कट ऑफ हा फक्त 19 लागला. मग आता हे सर्व जागा जर एकत्र आल्या आणि आयोगाने एकत्र एक्झाम जर घेतली, जशी त्याला कंबाईन एक्झामच म्हणतो आपण, जर ही एक्झाम एकत्र झाली तर पुन्हा चान्स आहे 20, 25, 30 असा कट ऑफ लागायचा. आणि मी गॅरंटीने सांगतो आपण सर्व तो प्रिलिमचा कट ऑफ काढू. मग मी आता असं अज्युम करतोय आपण सगळ्यांनी प्रिलिम्स काढलेली आहे. कशी काढणार ते खाली मी बोलतोच तुमच्याशी. आता आपण जातो मेन्स कडे. 2 विषय आपल्या परिचयाचे ऑलरेडी आहे, अजून 2 विषय परिचयाचे होणार. आता मेन्सला गेल्यावरती तुमचा 100 प्रश्नांचा पेपर जो आहे, आता ग्रुप बी ला तो 200 गुण असता, ग्रुप सी ला 100 गुण. आता 100 गुण 100 प्रश्न. आणि याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे 50 प्रश्न आहे आणि इंग्लिश ग्रामरचे सुद्धा 50 प्रश्न आहे. जेव्हा आपण तलाठीची साधी भरती दिली होती त्याच्यामध्ये 25-25 प्रश्न होते. फक्त जी तलाठीची लेवल होती थोडीशी एक पाऊल कमी होती मित्रांनो. म्हणजे काय, तलाठीच्या याच्यामध्ये ते लेखक वगैरे वगैरे विचारलेले होते आणि आउट ऑफ द बॉक्स बऱ्यापैकी मराठीचे प्रश्न होते. इथे तसं नाही, इथे तुमचे ग्रामरचे रूल फिक्स आहे, इथे तुमचे पॅसेज फिक्स आहे, तुमचे म्हणी वाक्यप्रचार फिक्स आहे. आणि इंग्लिश ग्रामर तलाठीला जी लेवल होती तीच लेवल इथे राहणार आहे, कारण की तलाठीला सुद्धा ग्रॅज्युएशन लेवल होती. त्यामुळे इथे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तोच इंग्लिश तोच मराठी, फक्त थोडंसं एक लेवल वरती जायचं आपल्याला. हा झाला 100 मार्काचा पहिला पेपर. दुसरा पेपर ऍज इट इज जसाच्या तसा, म्हणजे त्याला जीएसचा पेपर म्हणतो आपण. पेपर 2 हा जीएसचा असतो. फक्त याच्यामध्ये 1-2 टॉपिक छोटे छोटे ऍड होतात. आता ते कोणते असतात, एक माहितीचा अधिकार आहे आपला 2-3 मार्काचा, एक महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग अधिनियम आहे 2015चा, हे 5 प्रश्न. कम्प्युटरचे 5 प्रश्न. जीआयएस वर किंवा जीपीएस वर किंवा रिमोट सेन्सिंग वरती जर आले प्रश्न तर 2-3 प्रश्न. बाकी सर्व जसंच्या तसंच सेम आहे, काहीच बदल नाही. हा झाला तुमचा 100 मार्काचा पेपर. मग आता जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल ना, तर हे प्रिलिमचे मार्क काउंट केले जाणार नाही. तुमचे काउंट केले जाणारे मार्क असतील ते मेन्सचे या 200 मार्कापैकी. म्हणजे तुम्ही बघा बऱ्यापैकी गोष्ट सेम आहे. तलाठीचा पण रिझल्ट हा 200 मार्कापैकीच होता. भूमी अभिलेख कडे जा, सेमच होता. फक्त तिथे 100 क्वेश्चन्स होते, इथे तुमचे क्वेश्चन 200 असणार आहेत. मग 200 मार्कापैकी तुमचा जो आहे ना कट ऑफ लागेल, आता तो किती लागेल तो आपण आता सांगू शकत नाही. जेव्हा तलाठीचा बघा, आता इथे पण फायदा आहे तुम्हाला बरं का मेन्सला. जेव्हा तलाठीचा तर मला मार्क होते 190.54 समथिंग, आणि त्याच्याच आसपास कट ऑफ होता सगळा. म्हणजे तुम्हाला फक्त 5 प्रश्न चुकायची मुभा होती. इथे तसं नाही राहणार. इथे कट ऑफ एवढा वर नाही जाऊ शकत आयोगाचा, तो खाली राहील. तुम्हाला चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. तलाठी सोबत अनेक पोस्ट पण असतील नाही का, कारण की आयोगाने ते अजून तर क्लिअर केलेले नाही की तलाठी वेगळी घेणार आहे, तलाठी आम्ही सरळ सेवेच्या वेने घेणार आहे किंवा या वेने घेणार आहे. जर त्यांनी क्लिअर वरती म्हटलेलं आहे की ग्रुप सीच्या याच्यामध्ये आलेले आहेत, जर मग क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट ग्रुप सी मध्ये आहे किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, एक्साइज इन्स्पेक्टर हे देखील ग्रुप सी मध्ये आहे, तर तलाठी सुद्धा तसंच होणार बॉस, प्रिलिम्स प्लस मेन्स. मग आता तुमची तयारी किती या गोष्टीसाठी. मी वारंवार ओढून सर्वांना सांगत होतो मित्रांनो की तुम्ही एमपीसीचा अप्रोच ठेवा. यासाठीच बोलत होतो मी. तुम्ही बऱ्याचशा बॅचेस घेतल्या पाहिजे. बऱ्याच लोकांनी लुबाडलं माझ्या विद्यार्थ्यांना. सरळ सेवेची बॅच बोलून 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 जे काय असेल ते. त्यावर मला वाक्य बोलायचं नाही. मला त्यांना एवढंच सांगणं की पुढे या लोकांना हे पण शिकवा तुम्ही, कारण की ती सरळ सेवेचा सिलेबस इथे मॅच होणार नाही मित्रांनो. आपल्याला इथे वेगळे शिकणे का, कारण की बघा मॅथ रिझनिंग तुम्हाला येतं मी मान्य करतो, पण मराठी ऍडव्हान्स लेवलला आहे. इंग्लिश पण बऱ्यापैकी इन डिटेल मध्ये आपल्याला जायचं. आणि सर्वात महत्वाचा टॉपिक तर तुमचा प्रिलिम्स आहे हा. आणि जेव्हा सरळ सेवेमध्ये आपण जीएस करतो तर आपण फक्त रट्टा मारतो.
इथे रट्टा मारून चालणार नाही, इथे तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिक वेने शिकावं लागेल. तुम्ही मला म्हणाल बाबा तू तर तलाठी आहे, मग तू कसं काही इथे डिरेक्शन करतोय. तर बघा मित्रांनो, माझ्या असतील, अमोल सरांच्या असतील, आकाश सरांच्या असतील, माझ्या स्वतःच्या 20 पेक्षा जास्ती मेन झालेल्या आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये. अमोल सरांच्या जवळपास 13 पेक्षा जास्ती मेन झालेल्या आहेत. आकाश सर स्वतः STI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, मी 2023चं ग्राउंड देऊन आलेलो आहे PSIचं. हँड इंजरीमुळे मी PSI झालो नाही, तर मी टॉप 20 मध्ये असतो. आजही मी एसओच्या वेटिंग लिस्टला सुद्धा आहे 2023च्या. सो याचा अर्थ तुम्हाला शिकवणारी जी काही टीम आहे, आमच्या जवळपास 6-6, 7-7 वर्षापासूनचा अभ्यास आहे आणि आम्ही तो पूर्णत्वास कसा आणतो याचं मी तुम्हाला प्रचिती देतो मित्रांनो. की आता जस्ट झालेला ASOचे जे काही 30-40 पद होते, त्यामध्ये ST कॅटेगरीमध्ये जो पहिला येणारा विद्यार्थी आहे हर्षद बागुल, तो ASO झाला. हा राज्यात पहिला आहे. हा आपल्या कर्मयोगी अकॅडमीमध्ये शिकायला होता, प्री मेन सर्व गोष्टींना. त्याच्याच खाली दीपिका महाले आहे, ही तर ग्रुप सीचीच पोस्ट आहे, उद्योग निरीक्षक म्हणजेच इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये एक सुद्धा महिला उद्योग निरीक्षक नव्हती, पहिली झालेली आहे दीपिका महाले, ही सुद्धा ST कॅटेगरीत पहिली. नंतर धनश्री मॅडम असतील, त्या STI झालेल्या आहे, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. परत आता लास्ट इयरची जो ग्रुप बीचा पेपर झाला, तर 15 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रिलिम पास झाले. आता जस्ट ग्रुप सीचा परवा तेरवा रिझल्ट आला, जो कट ऑफ सुद्धा मी परफेक्ट प्रेडिक्ट केला होता. आम्ही म्हणजे अमोल सरांची पण मला मदत होती त्या गोष्टीमध्ये. 50 ±1 आम्ही तो प्रेडिक्ट केलेला होता आणि कट ऑफ 50.25 लागला. आता या जागा 1600 होत्या म्हणून आता याच्यामध्ये जेव्हा तलाठीच्या ऍड होतील, कॅनल इन्स्पेक्टर ऍड होतील, आयोग काही प्रत्येकाच्या सेपरेट नाही घेत बसेल, ते एकत्रच घेऊन टाकतील वर्षाच्या, तर हा कट ऑफ भरपूर खाली उतरेल. मग ह्या कट ऑफ लागून आपले 30 पेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले मित्रांनो. तर आपली जी ऑफलाईन मॅच आहे नाशिकच्या कर्मयोगी अकॅडमीची, ती आता 18 तारखेला आपण सुरू करतोय. याच्यामध्ये पूर्ण तुमच्या बेसिक पासून तुमच्या सिलेबस क्लिअरिंग, पहिले 3 दिवस तर आम्ही सिलेबस क्लिअर करण्यातच घालवतो आणि त्याच्यापासून मग तुमचा अभ्यास हा सुरू होईल जवळपास वर्षभर. या या बॅच मध्ये तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही गोष्टींसाठी गायडन्स केलं जाईल. पण आता माझे काही बांधव जे मराठवाडा विदर्भ लांब लांब राहता, पश्चिम महाराष्ट्रात राहता, साऊथला राहता, अशा लोकांसाठी मात्र आपली ऑनलाईन बॅच सुद्धा आहे. त्याची फीस जी आहे ती 1 वर्षाची 7,000 आहे, 7,000 म्हणजे रोजचे 20 रुपये. याच्यामध्ये तुमचं प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही आहे. ऍपची लिंक पण तुम्हाला मी खाली दिलेली आहे. पण स्पेशली तुमचा जो रिस्पॉन्स आहे आम्हा सर्वांसाठी, बॅचला देखील ऑफलाईनला पण आणि ऑनलाईनला पण, आपण या बॅचवरती आता 50% ऑफ ठेवतोय मित्रांनो. 18 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्टर करून बॅच घ्यावी लागेल. 50% म्हणजे ही बॅच तुम्हाला फक्त 3,500 रुपये जाईल. 1 वर्ष प्रिलिम्स प्लस मेन्स अनलिमिटेड व्ह्यू ऍक्सेस. तुम्ही 3 वेळा तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर पण तुम्हाला वाटलं नाही होते वाढून देऊ, काहीच प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीमध्ये. ज्याची काय परिस्थिती असेल नसेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा. समोर तुम्हाला खाली नंबर पण दिलेला आहे 93चा, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटलं, माझा नंबर तुमच्याकडे अमोल सरांचा आहे, अकॅडमीच्या टीमचा नंबर आहे, बिंदास कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ बघत असाल खाली कमेंट करा, काही प्रॉब्लेम असेल. बरेचसे काही निगेटिव्ह पण आम्हाला कमेंट येत असतात, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांना जेवढा आम्हाला रिप्लाय देता येईल तेवढा आम्ही रिप्लाय सुद्धा देतो. बस सो आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो एवढंच असेल. लवकरच आपण इन डिटेल मध्ये सिलेबस घेऊन येतोय की आयोगाचा सिलेबस काय असणार आहे, तुम्हाला काय शिकायचंय. सध्याला तुम्ही अभ्यास सुरू करून द्या. तुम्ही वैयक्तिक पण करू शकता, ज्यांना खरंच गायडन्सची गरज आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मंच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमचा मित्र भाऊ म्हणून मी ग्राम महसूल अधिकारी आदेश करपे सदैव तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.